सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। लढा ओबीसीच्या बातम्या महत्त्वाच्या। 2019 मध्ये प्रीतमताईला 6,40,000 मतं होती। यावेळेस पंकजाताईला 6,75,000 मतं आहेत। गेल्या पंचवार्षिकपेक्षा यावेळेस ताईला 30,000 जास्त मतं आहेत। त्यात काही ओबीसी मतं फुटलेत। मुस्लिम दलित मत घेऊन सुद्धा बप्पाला फक्त 6,000 मतं जास्त पडले। यावरून सिद्ध होतंय की बीडमध्ये ओबीसींचाच पगडा भारी आहे। जय ओबीसी। ओबीसी राजकारणामधील प्रमुख अडथळा महाविकास आघाडी सरंजामशाही प्रस्थापित धार्जिनी आहे। महाविकास आघाडी ओबीसींना प्रतिनिधित्व देत नाही। त्यांच्या तुलनेत भाजप ओबीसींना प्रतिनिधित्व देते, पण भाजपाला दलित मुस्लिम मतदान होत नाही। परिणामी ओबीसी उमेदवार पराभूत होतात। ओबीसींना महाविकास आघाडी तिकीट देत नाही। आता हा तिढा कसा सोडवायचा? अॅट्रॉसिटी कायदा बंद व्हावा म्हणून मोर्चे काढणाऱ्यांना दलित समाजाची मते हवी असतात, परंतु त्यांच्या वंचितांच्या नेत्याला मतदान करताना मात्र जात पाहिली जाते। दलित समाजाने याचा विचार करावा। साहेब, या वर्णव्यवस्थेमध्ये खरं तर आम्हाला माणूस म्हणून कधी मान्यच केलं नाही। साहेब, तुमच्या बहुजन ओबीसी भटके विमुक्त समाजामधल्या कितीतरी जातींवर गुन्हेगार जातीचा शिक्का मारून त्यांना रोज चावडीसमोर हजेरी द्यावी लागत होती। गैरहजेरी लावण्याची धमकी देऊन साहेब रक्त ओकेपर्यंत तुम्ही आमच्याकडून बिनामोबदल्याचं काम करून घेत होतात। आमच्या घरात जन्मलेल्या बाळाला पण तुम्ही गुन्हेगार समजत होतात। साहेब, अजूनही आम्हाला तुम्ही जातीनीच ओळखता, जसं की चांभाराचा महादू, कोळ्याचा बाळू, माळाचा रामू, धनगराचा शिवा। साहेब सांगा ना, यामध्ये आमचा सामाजिक दर्जा काय? आता कुठे साहेब शिक्षण घ्यायला आमच्या वडार, कैकाडीत, सुतार, लोहार, माळी, धनगर, वंजारी, बंजारा पोरांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती। कुठेतरी नोकरी मिळू लागली होते। साहेब, शेतीच म्हणाल तर काकरीभर सुद्धा शेत या भटक्या विमुक्त जातीच्या नावावर साहेब नाही। वर्णव्यवस्थेच्या दाबलेल्या समाजाकडे मेहनतीशिवाय दुसरं काहीच नाही। साहेब, मी काय म्हणतो, तुमच्यावर वाईट दिवस आलेच असतील तर तुम्ही तुमच्या हक्काचं नक्कीच घ्या, पण आमच्या ताटातलं नका घेऊ साहेब। आमचा ओबीसी भटका विमुक्त समाज एकजूट नाही म्हणून किंवा तो उठाव करत नाही म्हणून त्याच्यावर ही वेळ आली आहे साहेब, पण भविष्यात तो जागा होईल आणि त्याचा हक्क अधिकारासाठी तो झगडेल साहेब, पण त्याच्या ताटातलं काही घेऊ नका साहेब। परमेश्वर बनकर, बीड। जनतेच्या हाती काय? जनतेला गरज होती महागाईपासून मुक्तीची, युवकांना गरज होती रोजगार आणि नोकऱ्यांची, शेतकऱ्यांना गरज होती हमी भावाची, एकंदरीत जनतेला नोकऱ्या, शिक्षण, आरोग्य, रोजगार याची गरज होती, पण जनतेच्या हातात दिलं जातीवादाचं गाजर। आता 5 वर्ष बसा भांडत आपापसात। परमेश्वर बनकर। ओबीसींचा बुलंद आवाज तथा आशेचा किरण, लढाऊ योद्धा आदरणीय शंकररावजी लिंगे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि उदंड आयुष्यासाठी अनंत शुभकामना। शुभेच्छुक अखिल भारतीय माळी महासंघ, जिल्हा अमरावती।